परवा जो मी केक बनवला होता ना, त्याची अर्धी क्रीम शिल्लक होती. आता एवढे पैसे देऊन आणलेली वस्तू अशीच थोडी ना फेकून द्यायची, म्हणून मी आज पुन्हा केक बनवते. बेस दुपारी शिजवून घेतला होता, तोपर्यंत माझी पिल्लूसुद्धा आली. आता ती गेली होती आरतीला, तिथे तिला प्रसाद भेटला होता. ती एवढी खुश झाली होती ना, की बापरे, तिला कोणी लाखभर पैसेच दिले. खरंच मुलं किती निरागस असतात ना, कशातही खुश होतात. आज मी तिचे पहिल्यांदाच घरी केस कापलेत. तसं तर तिचे केस खूप पातळ आहेत आणि वाढही तेवढी चांगली नाही आहे, म्हणून म्हटलं चला बघू तरी कापून वाढतात का. तुमच्याकडे काही उपाय असेल तर नक्की सुचवा मला. संध्याकाळच्या जेवणात असे सुरणाचे काप बनवले होते. कोणाकोणाला असे काप खायला आवडतात. जेवण वगैरे झालं. आता मला किचन ओटा खाली हवा होता, कारण केक बनवायचा होता. आता माझं किचन आहे छोटं, तर थोडं ॲडजस्ट करावं लागतं. अहोनी येताना आंबा आणला होता. आता त्याचं नाव तर मला माहीत नाही आहे, पण तो कच्चाच खूप छान लागतो. आता आई खाते म्हटल्यावर पिल्लू थोडी ना सोडणार. पण तिची रिॲक्शन बघा. केक बनवायला घेतला तर नवरोबा बोलतात की मी केक बनवतो. सो त्यांनी केक बनवायला घेतला आणि शेवटी मी अशी डिझाईन काढून त्याची पूर्ण वाट लावली. दुसऱ्या दिवशी पिल्लू उठली आणि तिने केकच मागितला, कारण तिला वाटत होतं कोणाचा बर्थडे आहे. आता तिने केक कट केला आणि मस्त खायला सुरुवात केली. चला